3-1 लेट्स प्ले। पहिलाच बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते। ही ताकद आहे टेंबरी संघाची, वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण, वारंवार चांगली गोलंदाजी, वारंवार अनेक मैदानांवर आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणं। पाहूया काय घडेल, पण एका बाजूला पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका। गत वर्षीची धर्मवीर ट्रॉफी देखील या खेळाडूने गाजवलेली आहे। अनेक प्रकारच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणाऱ्या स्पर्धा देखील ऋतिक दिवानेच्या नावावर राहिलेल्या आहेत। म्हणजे संदीप दिवाने नावाच्या चालत्या बोलत्या क्रिकेटच्या विद्यालयामध्ये घेतलेले धडे हे वारंवार गिरवण्याचं काम ऋतिक दिवाने नावाच्या खेळाडूने केलेलं आहे। पाहूया काय घडेल। क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेळला जात आहे आणि याच अनुषंगाने क्रिकेट हा समजदारांचा खेळ आहे। या मॅच मध्ये कोण समजदारी दाखवेल पाहणं उत्सुकतेचं आहे। रिवर्सचा प्रयत्न आवश्यकता आहे का पाहावं लागेल, कारण म्हटलं जातं शिवाजी केंबारी नावाच्या गोलंदाजाच्या विरोधात या प्रकारचे प्रयोग करणं थोडंसं निगेटिव्ह होऊ शकतं आणि फेकलाय डॉट बॉल। चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते गोलंदाज सुभाष केंबारी यांच्या माध्यमातून। चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजलंय। आउटफील्ड मध्ये तुम्हाला दोन खेळाडू पाहायला मिळतात। पायडिश लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे आणि अगदी मिड विकेट लॉंग ऑनच्या गॅप मधून एक क्षेत्ररक्षक उभा आहे। इनफिल्ड पूर्णपणे सजलेली आहे, सगळे काही सेट। पहिले दोन चेंडू फेकून झाले, पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसरा चेंडू डॉट फेकलाय, तो देखील ऋतिक दिवाने स्टार्किंग एंडवर आहेत। फुलटॉस आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन कडे, डीप मध्ये फिल्डर, प्रयत्न अयशस्वी, बॉल सीमारेषा पार, आउटफील्ड फास्ट, चौकार। एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 येणारी दुपारची 17। पहिल्या दोन मॅचेस आपण कंप्लीट करताना पाहायला मिळाले, खऱ्या तर वेळ देखील वाचवला। पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, फुल टॉस घेण्याचा प्रयत्न होता, काय घडल आणि इथे मी तर म्हणेन थोडीशी चुकी झाली असावी। माइंडसेट इज मोस्ट इम्पॉर्टंट। आवश्यकता होती शिवाजी केंबारी यांच्याकडे थ्रो करण्याची। बाल बचे बॅट्समन वासुदेव आणि ऋतिक मी तर म्हणेन जीवनदान प्राप्त झाला असावं। थ्रो करण्याची अपेक्षा होती, परंतु खेळाडूची मनोमन इच्छा असेल की धावा वाचवणं, बॅकअप साठी कोणी नसेल, थ्रो करू शकत नाही। पहिला सामना जिंकला ग्रिशा 11 आरसीसी राया या संघानं, दुसरा सामना जिंकला विवेक एंटरप्राइजेस आमने खूप धावांच्या फरकानं, आणि आता तिसरा सामना विद्यमान स्थितीमध्ये पाहायला मिळतो। वासुदेव दिवाने, फुलटॉस, बॉल थांबेल का प्रश्न आहे, परंतु डीप मध्ये द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर या खेळाडूची सातत्याने चर्चा होत राहील, शंका नाही आहे। शनवे येथील खूप मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील वाडा तालुका विरुद्ध मुरबाड तालुका असा खेळ रंगत असताना याच खेळाडूने ती ट्रॉफी देखील जिंकवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय। येणारा काळ सांगेल या मॅच मध्ये काय घडेल। दोनही संघ एकाच ताकदीचे, एकाच कौशल्याचे, एकाच कलात्मकतेचे संघ आहेत। खूप सारी प्रॅक्टिस, खूप सारा सराव करून या मैदानावर उतरताना पाहायला मिळाले। गोलंदाज सज्ज आहे सुभाष केंबारी, टप्पा अचूक पाहायला मिळतोय, अचूक टप्पा वारंवार तुमचा अधिराज्य गाजवतो आणि पाहता पाहता पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 7 धावा, विकेट्स गमावल्या नाही। पण एका बाजूला पाहू शकाल जमेची बाजू आहे टीम गेरसे संघाची, ही विकेट्स गमावल्या नाहीत। या कारणे येणारा काळ हा गेरसे संघासाठी किती वर्णनीय आहे, किती अनुकूल आहे पाहायला मिळेल। रिपोर्टिंग करायचे, आपण आल्याची नोंद लगेचच करून घ्यायचे। पहिलं षटक शांततेत राहिलं, जरी पहिला एक चौकार ठोकला असेल ऋतिक दिवानेनं, पण त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाज सुभाष केंबारी यांनी जबरदस्त ठेवली आणि पाहता पाहता पॉवर प्लेचं षटक कसं असावं, गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं गोलंदाज सुभाष केंबारी यांच्या माध्यमातून। आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात, गोलंदाजी मार्कवर द प्रिन्स ऑफ मुरबाड अर्थात योगेश कोर। क्रिकेटची जाण, क्रिकेटचं कौशल्य, क्रिकेटची कलात्मकता, क्रिकेटचे बारकावे आणि क्रिकेटचा अभ्यास असणारा खेळाडू आहे योगेश कोर। परंतु पाहू शकाल समोर सिक्सर किंग, 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणारा
वासू अर्थात वासुदेव दिमाने तो स्टार्टिंग एंडवर आहे, मजा येईल शंका नाही, कारण एक सुद्धा विकेट्स गमावलेली नाहीये. संदीप दिवाने कॅप्टन, नरेंद्र दिवाने, निश्चितच खूप मोठी नावं तुम्हाला गिरसे संघामध्ये पाहायला मिळतील. टीट फॉर टॅट जशास तशी उत्तर देणारे दोन संघ आज अवतरलेले आहेत. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 मध्ये फुलटॉस पुन्हा एकदा आठवण करून दिली आणि एक चेंडू तर निघून गेलाय. कैलासवासी राजेश सुतार स्टँड मध्ये दिली सलामी, षटकार. टेंबरे संघाच्या गोलंदाजांना विचार करावा लागेल की ज्या वेळेस सुभाष केंबारे यांनी फुलटॉस फेकला त्यावर ऋतिक दिवानेने चौका ठोकला आणि योगेश कोहलीने फुलटॉस फेकला त्यावर वासुदेव दिवानेने षटकार ठोकलाय. अचूक टप्पा फेकणं फार गरजेचं आहे, कारण स्टार्टिंग एंडवर वासुदेव दिवाने. मी वारंवार म्हणतो ज्यांच्या बॅट मधनं चौकार आणि षटकारांचे वाजतात नेहमी गाणे ते दिवाने अर्थात वासुदेव दिवाने स्टार्टिंग एंडवर आहेत. 2 धावा मिळाल्या. या 2 धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकेल. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. बिनबाद आतापर्यंत 15 धावा, एक एक पाऊल पुढे टाकलेला आहे. एक एक धाव जमवण्याचा प्रयत्न राहील, कारण म्हणतात ना की आयुष्यामध्ये एंटरटेनमेंट आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये रन्स रन्स अँड रन्स हे हवे असतात आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करतात फलंदाज वासुदेव दिवाने. काय स्टान्स आहे या खेळाडूचा. खोलवर टप्प्याचा बॉल, द प्रिन्स ऑफ मुरबाड. व्हाय मी कॉल द प्रिन्स ऑफ मुरबाड या प्रश्नाची उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. कौतुक नाही पण वस्तुस्थिती ज्या ज्या वेळा मांडली जाते ना त्या त्या वेळेला 12व्या खेळाडूला विचारावं लागत नाही की खेळणाऱ्या खेळाडूचं नाव काय आहे. निश्चितच आपल्या फलंदाजीच्या आपल्या गोलंदाजीच्या बळावर अलीकडच्या बदललेल्या क्रिकेटच्या काळामध्ये अनेक सारे खेळाडू आज खऱ्या अर्थानं माईकवर आणि या क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध होताना पाहायला मिळत आहेत. अनेक साऱ्या नामांकित स्पर्धेचे खूप सारे आयोजक देखील या स्पर्धेचा फार आनंद लुटत असताना पाहायला मिळतील. जॉर्डनजी जाधव आमचे अतिशय जवळचे स्नेही, त्यांच्या माध्यमातून देखील चांगली स्पर्धा पार पडली जाते. वारंवार आमंत्रण असतं. तुर्तास जाऊया मॅचकडे. गोलंदाज सज्ज आहेत योगेश कोर आणि स्टार्टिंग एंडवर क्रिकेटचा क्लास ज्यांच्या बॅटनं पाहिलेला आहे अर्थात ऋतिक दिवाने. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे. लेग ब्रेक बॉल, खेळपट्टीच्या दोन काही बाहेर चेंडू थोडासा आतमध्ये पाहायला मिळाला. अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. योगेश कोर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु टप्पा खराब आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं निश्चितच प्रत्येक कर्णधाराची अपेक्षा आहे, परंतु पाहूया या अपेक्षा पूर्ण होतील का. गोलंदाज सज्ज आहेत योगेश कोर, परंतु स्टार्टिंग एंडवर ऋतिक दिवाने. इथे फुल टॉस क्विकर वन. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस करून बॉलला फक्त दिशा दिली, वेग आणि दिशा. बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक दिवानेच्या बॅट मधनं 4 चौकार. ट्वेंटी 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्टार्टिंग एंडवर फलंदाज ऋतिक दिवाने. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. अचूक टप्पा फेकला आणि पाहता पाहता फेकलाय डॉट बॉल. मागील चेंडूवर थोडे नाराज असतील मित्र म्हणेन योगेश कोर, कारण फुल टॉस ज्या ज्या वेळा चौकार गेला, ज्या ज्या वेळा षटकार पाहायला मिळाला ते प्रत्येक चेंडू फुलटॉस फेकले आणि फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार वारंवार गिरसे संघाच्या या सलामीवीरांनी घेताना पाहायला मिळत आहेत. स्टार्टिंग एंडवर ऋतिक दिवाने. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. क्या बात आहे. चकवा देणारी गोलंदाजी. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 10.50 ची सरासरी 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये 14. धावसंख्येचा आलेख थोडासा चढताना पाहायला मिळेल, परंतु अजूनही 18 बॉलमध्ये काय कामगिरीचे डंके वाजवले जातील पाहत राहा, ऐकत राहा. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 हा थरार.
संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवाजी केंबारी यांचे छोटे सुपुत्र अर्थात आयुष केंबारी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. आर्यन स्पोर्ट टेंबरे, आर्यन मोठे सुपुत्र आणि आयुष छोटे सुपुत्र आज वडिलांनी पहिले षटक हाताळलंय. आता सुपुत्र तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. याच मैदानावर मला वाटतंय आरसीसी राया संघाच्या मध्ये देखील तुम्हाला रोप आणि माईच खेळताना पाहायला मिळत आहेत. ती देखील पिता आणि सुपुत्रांची जोडी आज देखील मैदानाच्या आतमध्ये टेंबरे संघाच्या वतीनं आयुष. इथे समोर फटकाय, गोलंदाज आयुषने चेंडू फेकलाय आणि वडील साथ देणार नाही तर ते वडील काय, क्या बात आहे. क्रिकेट मधील सूत्र जुळलंय आणि पकडलाय चेल. वासू बॅक टू द डगआउट. खर तर शिवाजी केंबारी यांनी पहिलं षटक हाताळलं. आता तिसऱ्या षटकासाठी आपल्या सुपुत्राला जे धडे दिले आहेत ते गिरवण्याचं काम गोलंदाज आयुष केंबारी करतायत. क्या बात आहे. म्हणून म्हणतात क्रिकेटसाठी वेळ, वजन, उंची या सगळ्या गोष्टींची कारण नसतात. कमीत कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं द गॉड ऑफ क्रिकेट हे नाव कोण विसरेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कमीत कमी वयामध्ये क्रिकेटला सुरुवात आणि आजही ते धडे गिरवतायत अनेक सारे खेळाडू. सर नरेंद्र दिवाने खेळपट्टीवर सज्ज होत आहेत. एक सिंगल कंप्लीट, एक धाव जोडण्याचा प्रयत्न आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. शिवस्फोट गेरसे संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे परंतु अजूनही ऋतिक दिवाने खेळपट्टीवर सज्ज आहे. संदीप दिवाने नावाच्या कॅप्टन या खऱ्या अर्थानं शब्दाला आणि कॅप्टन संदीप दिवाने यांना अपेक्षा आहे ऋतिक दिवाने यांच्याकडनं मोठ्या मोठ्या फटक्यांची. स्टार्टिंग एंडवर आहेत. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु आयुषचं मी आवर्जून कौतुक करेल. एक जाणत्या खेळाडूच्या समोर या प्रकारची गोलंदाजी करणं क्या बात आहे. हिम्मत है मर्दा तो मदत हे खुदा आणि त्याच हिमतीला दाद द्यावी लागेल. लहान वयामध्ये खऱ्या अर्थानं या खेळपट्टीचं निरीक्षण करणं, समोर जुना जाणता खेळाडू असताना जो व्यावसायिक गटामध्ये आपल्या फलंदाजीचा जलवा क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दाखवणारा खेळाडू आणि त्याच्या समोर या प्रकारची गोलंदाजी करणं वर्णनीय क्षणांची साक्ष देणारी ठरेल यात शंका नाहीये. चांगली गोलंदाजी, 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये शांत ठेवलंय नरेंद्र दिवाने आणि ऋतिक दिवाने यांना. यावेळी फुल टॉस, फटका फसलाय, मिस्टर मिक्स्टोक झेलची संधी आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कौतुक करेल आयुषचं वारंवार. असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण आज क्रिकेटचं भविष्य मैदानाच्या आतमध्ये आर्यस्फोर्ट टेंबरे संघाच्या वतीनं आयुष सुहास केंबारी हे नाव येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये खूप मोठं राहील यात शंका नाहीये. 4 चेंडू फेकले आणि 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. एक महत्वाची विकेट देखील मिळवली गोलंदाज आयुषनं. सेकंड लास्ट टू गो. गोलंदाज सज्ज आहेत आयुष सुहास केंबारी. चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. ऋतिक दिवाने खूप सारा अनुभव. ओल्ड इज गोल्ड बट नॉट टू बी सोल्ड आणि बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. आयुषवर केलेला हल्ला षटकार. षटका ठोकलाय फलंदाज ऋतिक दिवाने यांनी. ओव्हरपिच बॉल डीप मध्ये फिल्डर पकडला झेल आणि मी तर म्हणेन बाद केल्यानंतर 15 ते 20 धावांचा फरक निश्चित पडेल टीम चिमोस्फोर्ट गेरसे या संघाला. आयुष ठरतो यशस्वी. आणखी एक विकेट दिवाने, कारण स्टार्टिंग एंडवर नरेंद्र दिवाने सर या प्रकारे बाद होणं हे क्वचित पाहायला मिळतं. समजदारीचा खेळ करणारा खेळाडू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. तो देखील धावचीच्या स्वरूपात बाद. सर नरेंद्र दिवाने बॅक टू द डगआउट.
32 धावांवर सोलपूरविराम लागलाय, पुसून टाकावा लागेल आणि पुन्हा एकदा आपले अश्व दौडू लागावे लागतील. त्यासाठी रन्स नावाच्या पागा खेचाव्या लागतील. काय घडेल? द प्रिन्स ऑफ मुरबाड गोलंदाजी मार्फत सज्ज आहे. खूप सारा अनुभव क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये घेतला. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल. क्या बात आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कौतुक करेल गोलंदाज योगेश कोर यांचं. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल आणि फलंदाजी येतोय इसके बाय हात का खेळ. वारंवार युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहिला असेल. मुरबाड तालुक्यातील, शहापूर तालुक्यातील अनेक सारी मैदानं गाजवणारा खेळाडू. यावेळी फुल टॉस, लेग ब्रेक बॉल फेकण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू उचललाय, फेकलाय. एकच सिंगल मिळेल, कारण संदीप दिवाने यानंतरची स्ट्राईक मित्र म्हणून सोडणार नाहीयेत. कमीत कमी वेळ राहिलेला आहे, कारण या षटकातील चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही या संपूर्ण इनिंग मधील 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून जर धावा बनवावा असं वाटत असेल तर मित्र म्हणेन संदीप दिमाने स्ट्राईक सोडणार नाहीत. स्टार्टिंग एंडवर संदीप दिमाने. चांगला खेळ पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावर 33 धावा. शांत ठेवले आतापर्यंत टीम. शिमोस्फोर्ट गेरसी या संघाला चांगली गोलंदाजी, तिखट मारा वारंवार पाहायला मिळतोय. संदीप दिमाने प्रयत्न तर केलाय. जी स्ट्राईक ज्या कामासाठी घेतली ते काम या ठिकाणी राहिले होते याचं उत्तर या मुवमेंटला देताना पाहायला मिळाला. नक्कद बडा नपद बडा मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. संघाला धावांची आवश्यकता असताना 3 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौका ठोकला आणि टीमची टोटल 4 षटकांच्या अंती 49 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. प्रशांत केंबारी गोलंदाजी मार्गावर सज्ज आहेत. शपल झाले होते, परंतु एक धाव काढण्याचा प्रयत्न राहील. पूर्ण की अपूर्ण आणि पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतात बाद. आपली विकेट सॅक्रिफाईस, परंतु संदीप दिमाने स्टार्टिंग एंडवर येतील.
संदीप दिवाने कॅप्टन नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप सारा अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील हातखंड आहे. रिव्हर्सचा प्रयत्न अपील आणि उत्साह या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय, परंतु ऑफिशियल अंपायर पितामह भीष्माप्रमाणे तटस्थ उभे असताना सांगत असताना डॉट बॉल. 2 चेंडू 1 सुद्धा धाव नाही. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 49 धावा. स्थगिती लावलेली धावांना सोलपराम लागलाय, फुल स्टॉप लागलेला आहे, पण खोडण्यासाठी सज्ज आहेत. बॅट नावाचं शस्त्र मैदानाच्या आतमध्ये रणयुद्ध हे मैदान रणमैदान करून सोडण्यासाठी फलंदाज कॅप्टन संदीप दिवाने मॅन फ्रॉम गेरसे. इथे देखील चांगला बॉल क्या बात आहे. जणू काही जंगलातल्या आतमधील वाघाच्या डरकाळ्या शांत करणारी गोलंदाजी, समुद्राला आलेली भरती ओहोटी मध्ये रूपांतर करणारी ही गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचे मनसुबे ओळखून अचूक टप्पा फेकणारी गोलंदाजी. गोलंदाज प्रशांत केंबारी यांच्या माध्यमातून किती वेळ शांत ठेवील पाहणं फार गरजेचं आहे. संदीप दिवाने थोडेसे नाराज असतील. मागील षटकामध्ये 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा वसूल केल्या आणि या षटकामध्ये बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉट. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल आणि इथे पायचीच्या स्वरूपात बाद होतील फलंदाज संदीप दिवाने. कॅप्टन कूल आणि इथे शांत केले कॅप्टनला संदीप दिवाने. बॅक टू द डगआउट. मित्रांनो, यालाच म्हणतात क्रिकेट. मागील षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 16 धावा आणि या षटकामध्ये 4 चेंडूवर 1 सुद्धा धाव नाहीये. टीमची टोटल स्थिरावलेली आहे. चांगली गोलंदाजी करणारा प्रशांत फिंगर रोल करून आपली जादू दाखवत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. आक्रमण करण्याची संधी नाहीये. जमिनीलगत फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल निघून गेला लॉंग ऑनच्या दिशेला. डीप मध्ये 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावर 51 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा आणि आता या षटकातील 5 बॉलचा खेळ संपलाय. 51 धावा. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. स्टील 1 टू गो. प्रशांत केंबारी चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये करतायत. इथे देखील चांगला बॉल. क्या बात आहे. कौतुकास्पद असणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. फिनिशिंग टच जबरदस्त पाहायला मिळाला. एंड इज वेल अँड ऑल इज वेल. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट आणि रन नाही ना या बॉलवर. ओके, शेवटचा चेंडू देखील डॉट आणि एकंदरीत 5 षटकं संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 51 धावा. विजयासाठी 5 षटकं आणि 52 धावांची आवश्यकता राहील टीम RS4 टेंबरे या संघाला. प्रेक्षको ऐकत राहा, पाहत राहा, कुणी कुठे जाऊ नका. आपण ऐकत आहात, पाहतात आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. त्रिमरी तिसगाव आणि काकडवळ दोन्ही संघाचे कॅप्टन टॉसडिया. तिसगाव संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेल काकडवळ संघाचे कॅप्टन आपण देखील टॉसडी यायचंय.
जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतो. या पुनश्च एकदा ऐकूया या संपूर्ण विभागावर आणि या विभागाचं ज्या समालोचकावर खूप सारं प्रेम आहे असा शिवनेरीचा बुलंद आवाज आमचे साथी समालोचक निखिलजी ठोंबरे सर. थँक्यू. रमेश महाराज शिंदे काकडबल संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी 11 तिसगाव कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण करू. या स्पर्धेचे आयोजक नितेश दादा मेहेर यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेक करतोय. चला हॅलो टॉस आपण करतोय. बाजूला काकल टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला तिसगाव. या स्पर्धेच्या नितेश दादा मेहेर यांच्या शुभ काटाचा कॉल आणि तिसगाव संघाने टॉस जिंकले. अजून मला वाटतं सागर आलेला निर्णय थोडासा अबाधित. ऑल द बेस्ट. टॉस जिंकलाय जरीमरी 11 तिसगाव संघाने. निर्णय अजूनही थोड्या वेळात कळेल. धन्यवाद. टेंबरे मुरबाड तालुक्यातील एक दादा संघ आणि दुसऱ्या बाजूला कल्याण विभाग शहापूर विभाग या संघाने अक्षरशः गाजवलाय असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम स्पोर्ट क्लब गेरसे या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना 51 धावा बनवल्या आणि 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्रायकर इनवर बॅटर योगेश कोर, नॉन स्ट्रायकर इनवर किरण ठाकरे तर गोलंदाजी मार्कवर थोडीशी रणनीतीमध्ये चेंज केले. मला वाटतं संदीप यांच्याकडे चेंडू सोपवलाय. बाबा गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 52 धावांचं लक्ष. पहिला सामना आपण पाहिला आजच्या दिवसातील जो 53 धावांचा पाठलाग होता तो यशस्वीरित्या ग्रीश 11 आरसीसी राया या संघाने कंप्लीट केला. दुसऱ्या सामन्यामध्ये विवेक एंटरप्राइजेस 73 धावा बनवल्या आणि तो सामना त्यांनी डिफेंड केला. तर तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर संदीप यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एनवर योगेश कोर. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव. 52 धावांचं लक्ष. पॉवर प्लेची 2 षटक अतिशय महत्वाची राहतील. त्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होते ते आपल्याला पाहायचं. योगेश कोर किरण ठाकरे ही सलामीची जोडी. आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे हा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला शिवम स्पोर्ट गेरसे संदीप तयार. संदीपचा हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वेस्ट ऑफ हाय बीमर. नो बॉल पंचांनी जो मात्र घोषित केला. नोच्या रूपाने एक सिंगल. संघाचा अकाउंट ओपन होईल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडू आहे आणि त्याचा कशा प्रकारे समाचार घेतला जातो ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर योगेश कोर. गोलंदाजी मार्कवर संदीप दिवाने.
धावफलकावर 1 धावे. 52 धावांचा पाठला करायचा आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या टीमला. इथे बिग हिट योगेश कोरच्या बॅट मधून, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवर. 52 धावांचा पाठलाग. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. संदीपचा बॉल, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. प्रिन्स ऑफ मुरबाड च्या पाठ मधून चपरा 4. सात धावा धावफलकावर. पॉवर प्ले P1 चं षटक, त्याचा फायदा घेत असताना योगेश कोर आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर इनवर किरण ठाकरे. संदीप पहिलं षटक त्यांनी हाताळतायत P1 चं. शिवम स्पोर्ट गेरसे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. संदीपचा हा चेंडू, वर अ शॉट इनसाइड आउट. जबरदस्त टायमिंग. योगेश कोर ऑन फायर 4. धावसंख्या वाढेल. 11 धावा धावफलकावर. योगेश कोर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपचं पहिलं षटक. क्षेत्ररक्षणात सातत्यानं बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना योगेश कोरच्या विरोधामध्ये संदीप देवानेला आपण पाहतोय. टेंबरे वर्सेस गेरसे मॅच रंगणार यात शंका नाहीये. इथे टाकलेला चेंडू आडव्या पाठनं फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 52 धावांचा पाठलाग. दोन्ही संघामध्ये ताकद जर पाहिली, गोलंदाजी अटॅक चांगला आहे. ऋतिक दिवानेची गोलंदाजी, नरेंद्रची गोलंदाजी हे देखील महत्वाची राहील. संदीप पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे गोलंदाजी मार्कवर आहेत. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ही स्पर्धा नॉकआउट आहे. इथे एकदा पराभव तुम्हाला वर्षभर या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. अनेक स्टँड आपण पाहतोय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 11 विदाउट लॉस. शेवटचे चेंडू 24 बनवायच्यात 41 धावा. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे मनीच्या माध्यमातून. ऋतिक देवानेच्या हातामध्ये चेंडू. स्ट्रायकर इनवर किरण ठाकरे. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. विजयाचं समीकरण आपण पाहू. 24 चेंडू आहेत आणि त्या 24 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर 10.25 चा. गोलंदाजी मार्कवर नरेंद्र. स्ट्रायकर इनवर किरण ठाकरे. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतील. P2 चं हे षटक अतिशय महत्त्वाचं राहील. या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होते विकेटच्या शोधामध्ये टीम गेरसे, तर दुसऱ्या बाजूला धावांच्या शोधात टेंबरे. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. नियंत्रण नाहीये. प्रदीप दळवी सर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 12 आहेत. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे विजयासाठी 24 चेंडू 40 धावांचं समीकरण. 24 चेंडू 40 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऋतिक गोलंदाजी मार्कवर.
ऋतिकचा हा चेंडू हळभर पद्धतीने खेळलाय, एक चिकी सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळेल. गतीमध्ये केलेलं परिवर्तन, एक सिंगल आली, संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 13 या धावसंख्येवर. 13 रन ऑन द बोर्ड. प्रत्येक आलेली टीम ट्रॉफीच्या प्रेमात पडेल अशा सुंदर अशा ट्रॉफीज ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त ट्रॉफी ज्या आम्हाला लाभलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये संदीप शेट्टरे साहेबांच्या वतीनं त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. गोलंदाज तयार, ऋतिकचा बॉल फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षक झेल फार दूरवरती, खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार, षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं माननीय श्री भगवान शेठ मार्के साहेब ज्यांच्या मनामध्ये नेहमीच गोडवा असतो आणि त्यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स आम्हाला लाभलेला आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करू. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. योगेश कोरच्या बॅटमधून एक सिंगल येईल, तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली, संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 20 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, गोलंदाजी करत असताना ऋतिकला स्ट्रायकर इनवर किरण ठाकरे. 20 धावा धावफलकावर, 52चा पाठला. इथे टाकलेला हा चेंडू, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतील. ज्या प्रकारे चेंडू डॉट येतील, विकेट्स येतील, शिवम स्पोर्ट क्लब गेरसे या मॅच मध्ये वर्चस्व राखताना पाहायला मिळेल. परंतु मोठाले 2-3 फटके आले तर टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या मॅच मध्ये पुढे सरकताना पाहायला मिळेल. ऋतिकचा हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजी सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू अजूनही ऋतिकच्या या षटकातील शिल्लक आहेत. 20 धावा धावफलकावर. एक षटकार आल्यानंतर देखील या षटकामध्ये फक्त 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या ऋतिक दिवानेने. सुंदर गोलंदाजी, यानंतर काकडवाल आणि त्यांच्या विरुद्ध जरीमरी 11 30गाव हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इथे अजून एक चेंडू डॉट. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की ऋतिकची 2 षटक महत्वाची राहतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18, विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेला. संधी डीजे मनीषला. गोलंदाज तयार होतील आता षटक क्रमांक 3 मध्ये. नरेंद्र यांना आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. ते तर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहेत, अनेक खेळाडू त्यांनी घडवले. ते गोलंदाजी मार्कवर आहे. 18 चेंडू 32 धावा हे समीकरण. 20 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. 3 चेंडू किरण ठाकरेला सलगचे डॉट टाकलेत. कमबॅक मैदानामध्ये ऋतिक दिवानेने करून दिलं टीमला. स्ट्रायकर इनवर योगेश कोरा. नरेंद्र आलेत गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू डॉट आलाय. लगातार 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत. इथे कोणत्याही प्रकारची आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेला धाव आलेले नाहीये. कमबॅक करत असताना शिवम स्पोर्ट क्लब गेरसे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहताय नरेंद्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील 17 चेंडू 32 धावा हे समीकरण. प्रत्येक सामना डू और डाई नॉकआउट स्टेजवर या मॅचेस आपण पाहतो. तब्बल 5 दिवस 40 संघांचा सहभाग, 5 आकर्षक पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु किरणने नकार दिला. ही क्रीडा स्पर्धा बरोबर लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. ही
क्रीडा स्पर्धा भरवत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांनी खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली आहे. त्यामध्ये सचिनदादा दळवी असतील, आमचे नितेशदादा मेहर असतील, मिलिंददादा दळवे असतील आणि सचिनदादा दळवी यांनी खूप मेहनत घेत ही क्रीडा स्पर्धा उभारली आहे. समस्त ग्रामस्थांचे असलेले सास आणि खऱ्या अर्थानं भरलेलं एक मानाचं करंडक या गुरवली गावामध्ये स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतायत. 16 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या टीमला. इथे टाकलेला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑफ द ओव्हर हा इशारा देखील पंचांकडून पाहायला मिळतोय. 22 धावा, 30 धावांची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. नरेंद्रचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. संदीपची कॅप्टनशिप, संदीपच्या पाठमधून आलेल्या त्या धावा किती निर्णायक आहेत ते पाहायचंय आपल्याला. फुलटॉस किरण ठाकरे पाठमधून फटका दमदार ओळख, परंतु तिथे षटकार आहे. ही खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. ऋतिक दिवानेसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. कॅच त्याने पकडला, तदनंतर त्याने लगेच सांगितलं की हो हा षटकार आहे, परंतु त्याच्या एफर्टसाठी आपण जबरदस्त टाळ्या वाजू. 6 धावा आल्यात किरण ठाकरेच्या पॅटमधून. संघाची धावसंख्या वाढते 28 धावा. समीकरण चेंज होईल. 15 चेंडू आणि विजयासाठी आता 24 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 24 चं समीकरण. नरेंद्रला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. किरण ठाकरेने ठोकलाय षटकार. मॅच मध्ये पुन्हा आगमन करत असताना आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 15 चेंडू 24 चं समीकरण. इथे स्कूप खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्येवर. खूप अगोदरच सफल झाले होते. स्कूप फटका खेळण्याचा इरादा त्यांनी बनवला होता, परंतु बॅटवर प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 ऑन द बोर्ड. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर नरेंद्र. इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. योगेश कोरच्या पाठीमधून या 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 31 या धावसंख्येवर. रोशन डिसूजा यांचंही कौतुक आपण करू. अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला टेन क्रिक लाईव्हचे ऑफिशियल स्कोरर योगेश वाघमारे त्यांचंही कौतुक करू. आमचे रोहित रॉय जबरदस्त ऑपरेटिंग करत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवला. गाप भरपूर मोठा. चेंडू सीमारेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. काय क्षेत्ररक्षण, काय दर्जा पाहायला मिळतोय. साज, बाज और ये ताज. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 34 धावा. शेवटचे 12 चेंडू 9 ची सरासरी. धावा बनवायच्या 18. संधी देऊया डीजे मनीषला. शेवटचे चेंडू 12 चेंडू बनवायच्यात 18 धावा. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. कोणत्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गेलेली नाही. हा प्लस पॉइंट आहे टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेचा. किरण ठाकरेने 3 चेंडू डॉट जरूर खेळले, परंतु त्याने खेळलेला तो षटकार अप्रतिम होता. शेवटचे 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 9 ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट आहे. ऋतिक आलेत गोलंदाजी मार्क.
पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. ती आता जाऊन पोहोचेल 35 धावा. शेवटचे 11 चेंडू आहेत. 17 धावांची आवश्यकता आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या टीमला. सौरभ गायकवाड, काय निर्णय तुमचा? क्षेत्ररक्षण. ओके, गोलंदाज तयार. टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका किरण ठाकरेच्या बॅट मधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक आलेत, फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा आहेत. वाऱ्याच्या वेगानं या पळून घेतलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 37 या धावसंख्येवर. 15 धावांची आवश्यकता. शेवटचे अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण ऋतिकला पाहतोय. स्ट्रायकर इनवर किरण ठाकरे. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे हा संघ आपण पाहतो मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला शिवम स्पोर्ट क्लब गेरसे हा संघ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न किरण ठाकरेच्या बॅट मधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आहेत. 2 धावा येतील. टाळ्यांचा कडकडाट समर्थकांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 39. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 9 आणि 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू 13 धावांचं समीकरण. ऋतिकची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिले आयुषने केलेली गोलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये प्रशांतने केलेली गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. इथे ऋतिकला कमबॅक करावा लागेल. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 8 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. प्रत्येक सामना डू ऑर डाय. इथे तुम्हाला जिंकावंच लागेल. पराजय म्हणजे या स्पर्धेच्या बाहेर. 8 चेंडू 12 धावांचं समीकरण. स्ट्रायकर इनवर योगेश स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या पाठामधून 2 चौकार, 1 षटकार आतापर्यंत जरूर आलाय. परंतु ऋतिक मागील षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू त्याने डॉट टाकलेत. कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं. फुल टॉस खिलाडी हक्का बक्का. योगेश स्कोर के बल्ले से बेहतरीन छक्का. 6 रन. आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या टीमला. योगेश स्कोर 15 चेंडू 29 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला किरण ठाकरे 9 चेंडू आणि 13 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. एक जबरदस्त खेळाडू योगेश स्कोरला पण इन ऍक्शन मध्ये पाहतायत. संपूर्ण उर्बाडचं टेनिस क्रिकेट या खेळाडूने गाजवलं आणि आज तो या टिटवाळा कल्याण विभागामध्ये दाखल झाला. त्याची फलंदाजी अफलातून 29 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात. गोलंदाज तयार ऋतिक. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. वासुदेव त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 47. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे.
दीपेश म्हात्रे जबरदस्त कॅमेरा वर्किंग, अभिषेक कामत आहेत, त्यानंतर योगेश वाघमार आहेत, त्यांचं आपण कौतुक करू. आपण पहिल्या इनिंगचा थोडासा आढावा घेऊ, ज्यामध्ये 49 धावा होत्या. ज्यावेळेस बॅटिंग करत होती टीम 4 ओव्हर मध्ये, ही टीम बॅटिंग करते त्यावेळेस 47 धावा आहेत. परंतु शेवटच्या षटकामध्ये जी प्रशांतने गोलंदाजी केली, जिथे 2 विकेट त्याने मिळवल्या, भेदकता पाहायला मिळाले. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, इथूनही 5 बनवायच्या. 5 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे त्या धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. गोलंदाज तयार आहेत. अजित आलेत आता गोलंदाजी मार्कवर. समोर योगेश कोरा. टाकलेला हा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट, सिंगल इथे घेतली. ऋतिक आलेत बॉलवर. ओहो, कलेक्शन होईपर्यंत घेतलेल्या 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट, मेरिट नुसार क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध हा खेळाडू योगेश कोर. त्याने 2 धावा हळवारपणे चेंडू ढकलला, 2 धावा घेतल्या. आता चेंडू शिल्लक आहेत 5 धावा बनवायच्या, 3 विजयासाठी. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या टीमला विदाउट लॉस. आतापर्यंत कोणती विकेट इथे गमावलेली नाहीये, ही जमेची बाजू आहे. आणि 5 चेंडूंमध्ये 3 धावा बनवायच्या. स्ट्रायकर एंडवर योगेश कोर. गोलंदाज तयार अजित. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. विजयासाठी 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे हलकस अपील आहे. स्कोरर लेवल. विजयासाठी 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या टीमला. लेग बाईचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीण विशे सर मुख्य पंच आहेत, प्रदीप सर स्क्वेअरलेग पंच आहेत आणि उमेश केने सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तिन्ही पंचांचं विशेष आपण कौतुक करू. या धगधगत्या उन्हामध्ये मैदानामध्ये उभं राहून खूप चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलाय. 3 चेंडू 1 धाव. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 1 धाव ही बनवावीच लागेल, कारण कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू 1 धाव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अजित यांच्या हातामध्ये चेंडू आहेत. संदीपने व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची पहा, अतिशय सुंदर सजवलेली आहे. 3 बॉल 1 आणि इथे आपल्याला पाहायचं काय घडतंय ते नक्की. तिसऱ्या पंचांची आता मागणी आहे. पहिलं इथे फलंदाज बाद आहे का ते पाहायचं, त्यानंतर दुसऱ्या बाजूला तिथे रन आउट झालेला. नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज रनआउट असतील. किरण ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघ ताकदीच्यात आपण याच गोष्टीसाठी उल्लेख केला होता की दोन्ही संघांची समसमान ताकद आहे. शेवटपर्यंत सामना रंगेल. आता 2 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर तुम्हाला लॉर्ड्स आठवेल. ज्या प्रकारे टेस्ट क्रिकेट मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं, ते क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, कारण ते 1 धाव वाचवायचे. 2 चेंडू 1 धाव. 4 चेंडू 1 ची मॅच आता 2 बॉल 1 वर आलेले. स्ट्रायकर एंडवर योगेश कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. धाकधुकी तर प्रत्येकाची वाढली आहे. गोलंदाज तयार. 2 चेंडू 1 आणि इथे सुंदर असा फटका. सेन्सिबल स्ट्रोक खेळत विजय मिळवला आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेने. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर या सामन्याचा ठरतोय सामनावीर. पाहायला मिळाली. क्रीडा रसिकांचे मनोरंजन करणारा हा सामना आपण
तर संघ आपल्याला पाहायला मिळेल काकडवाल आणि त्यांच्या विपक्ष जरीमरी 11 तिसगाव. रिषभ इन ऍक्शन. तदनंतर सागर गायकवाड इन ऍक्शन मध्ये आणि अनेक नवीन चेहरे आज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. ऋषभ, सौरभ, सागर हे खेळाडू तर आहेत परंतु जबरदस्त कामगिरी. सचिन दादाला विनंती करतो आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र देणार आहोत. अजिंक्य दादा यांनाही विनंती करतो या आपण दोन्ही आमचे मान्यवर त्यांच्या शुभ असते. योगेश कोर आपण व्यासपीठावर यायचे. योगेश कोर व्यासपीठावर यायचे आपण. योगेश योगेश पण यायचे मॅन ऑफ द मॅच